तुम्ही एक यूज कार घेता तेव्हा तुम्हाला लोनची गरज असते, त्यावेळेस तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. टू व्हीलर सेकंड हँड घ्यायची असते तेव्हाही ते तुम्हाला लोन फॅसिलिटी देऊ शकताय. याला पर्सनल लोन लागलं तर त्यासाठी पण ते सर तुम्हाला मदत करू शकताय. कधी तुम्हाला अशा पैशांची अडचण आली तर जीएस फायनान्शियल अँड कॅपिटल सर्व्हिसेस नक्कीच तुमच्या मदतीला असणार. एकाच छताखाली आपण जवळजवळ 184 बँक आणि 94 NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आपण एकत्र घेऊन काम करतोय. त्यांनी फक्त 6 महिने जरी काम केले असेल, त्यांना 12,000ची पगार स्लिप असेल, अशा व्यक्तींनाही आपण लोन देतोय. आपण प्रत्येक ठिकाणी क्रेडिट कार्डची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देतोय. 1 रुपया तुम्हाला व्याज न घेता बँका आणि फायनान्स कंपन्या 0 मोबदल्यामध्ये तुम्हाला पैशाची वित्तीय सहायता करते. तरी लोन घेतलेला असतो त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 14% 15% जे काही एक्सपायर्ड असेल येस सर, त्याला टॉप अप. येस सर. मला तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला. मला बजाज आपल्याला फंडिंग देते, नो कॉस्ट EMI. तुम्हाला 1 रुपया व्याज लागणार नाही किंवा काही लागणार नाही. तुमचं टूरचं पॅकेज असेल 50,000 रुपये, साधारण तुम्ही 5,000 आणि 10 महिने भरू शकता. मिनिमम आम्ही 1,000चं पण लोन वाटप केलंय आणि मॅक्स टू मॅक्स 1 कोटीचं पण लोन आम्ही वाटप केलंय. त्यांचं सिबिल ज्यांचं खराब आहे बट त्यांचं आपलं काही क्रायटेरियामध्ये आपण त्यांनाही फंडिंग करतोय. मिनिमम फंडिंग अमाऊंट आहे आपली 5,000 टू मॅक्स फंडिंग आहे आपली 5 करोड रुपये, 5 CR. आमच्याकडे होम लोन सुद्धा आहे. सर्व मल्टीनॅशनल, नॅशनल, MNC कंपनीचे सुद्धा आमच्याकडे होम लोन आहे. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि राशन कार्डवरती आम्ही तुम्हाला लोन देतो. कुठलंही तारण नाही, कुठलं काही नाही. तुम्ही हे पेमेंट डेली बेसिसवर भरू शकता, आठवड्याला भरू शकता, 15 दिवसाला भरू शकता किंवा महिन्याला भरू शकता. लोकांना सोनं घेण्यासाठी कोणी कर्ज देत नाही, तर आम्ही 100% सोनं घेण्यासाठी लोन देतोय की तुम्ही आमच्याकडे लोन घ्या आणि तुम्ही सोनं बनवा. माझे बघा दोन्ही बोटं वरती आहेत. मी मानतो लाईक करा आणि प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा. कारण तुम्हाला माहित पडला तर तुमचे जे मनात प्रश्न होते त्याचे मार्गी लावण्याचा तो एकच नंबर आहे गौस सरांचा. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही आज मला बघून ओळखलंच असाल. मी आज एक नवीन ठिकाणी आलो. गौस सर आपल्या सोबत आहेत. आजचा व्हिडिओ थोडा गाड्यांपेक्षा वेगळा आहे पण गाड्यांनी रिलेटेड आहे. बरेच वेळा काय होतं, आपल्याला गाड्या घ्यायच्या असतात पण काही कंडिशन्स असे येतात की आपली गाडी घेण्याचा जो स्वप्न असतो तो राहून जातो. मग आज मी विचार केला एक असा व्हिडिओ तुमच्यासाठी आणावं की तुमचे सगळे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपण मार्गी लावू. जीएस कॅपिटल अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हे गौस सरांची एक फर्म आहे, प्रायव्हेट लिमिटेड फर्म. जवळपास 15 वर्षाच्या अधिक काळ ते लोकांची सेवा करतात. भरपूर फायनान्स फॅसिलिटी इथं उपलब्ध आहे. जसं की थोडक्यात मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. तुम्ही एक यूज कार घेता तेव्हा तुम्हाला लोनची गरज असते, त्यावेळेस तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. सोबत तुम्हाला बाईक, टू व्हीलर सेकंड हँड घ्यायची असते तेव्हाही ते तुम्हाला लोन फॅसिलिटी देऊ शकतायत. आणि कधी फायनान्शियल प्रॉब्लेम आला एखाद्या वेळेस, कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये पण कधी काही कारणास्तव आपल्याला पर्सनल लोन लागलं तर त्यासाठी पण ते सर तुम्हाला मदत करू शकताय. तर हे फक्त मी तुम्हाला छोटं इंट्रोडक्शन दिलंय. आता गौस सर याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर माझी एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुमच्या सगळ्यांचा खूप यात फायदा होणार आहे. आणि कधी तुम्हाला अशा पैशांची अडचण आली तर जीएस फायनान्शियल अँड कॅपिटल सर्व्हिसेस नक्कीच तुमच्या मदतीला असणार आहे. तर सर खूप खूप वेलकम आपल्या चॅनलवर. थँक्यू. आणि खूप चांगली आम्हाला एक संधी दिल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. तर आपले ऍक्च्युअली कसले सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो आपल्या मित्रांना थोडक्यात सांगा. नक्कीच आपल्याला भेटून खूपच आनंद झाला सर. आज आमच्याकडे आलास तर मला खूप वैयक्तिक आनंद होतो की एक युट्यूबर म्हणून तुम्ही आमच्याकडे व्हिजिट केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपण जे काही आता तुम्हाला काही सांगणार आहोत या मुलाखतीद्वारे, आपले जे वर्क आहे, आपलं जे काही काम आहे हे आहे फायनान्शियल सर्व्हिसेस. फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय, हे आर्थिक देणे घेणे. समाजामध्ये किंवा आपल्या राष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आर्थिक दुबळ भरपूर मोठा घटक आहे. ह्या घटकांना फायनान्स पुरवणे, अर्थव्यवस्था मजबूत करणे, बळकटीकरण करणे हे आपलं काम आहे. ह्या माध्यमातून आम्ही आमचा व्यवसाय उभा केला आहे. ह्या व्यवसायामध्ये आम्ही बऱ्याचशा बँका, काही सहकारी बँका, काही प्रायव्हेट फायनान्स असं सगळ्यांना आम्ही एकत्र आणलं. या फायनान्सला एकत्र आणून आम्ही कमीत कमी 12,000 रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आम्ही लोन देतोय. त्यांनी फक्त 6 महिने जरी काम केले असेल, त्यांना 12,000ची पगार स्लिप असेल, अशा व्यक्तींनाही आपण लोन देतोय. त्यांचं घर स्वतःचं असो किंवा नसो, आपण 100% त्यांना लोन देतोय. कमीत कमी 10,000 पासून तर आम्ही मॅक्स टू मॅक्स 12,000 पगार असणाऱ्यांना 5 लाखापर्यंत आपण लोन देतोय. त्याची परतफेड आहे मिनिमम 5 वर्षापर्यंत आपण त्यांना हप्ता वगैरे देतोय. आणि त्याचप्रमाणे आपण जे काही तुमच्या कमर्शियल गाड्या आहेत, लाईट मोटर व्हेकल्स आहेत, त्यांनाही आपण फंडिंग देतोय. जुन्या गाड्या असतील, 2011 नंतरच्या गाड्या, त्यांना आपण 100% लोन फंडिंग देतोय. फक्त याच्यामध्ये क्रायटेरिया काय की आपला कस्टमर जो आहे तर सिबिल 700+ असणे गरजेचं आहे किंवा 750-600 असेल तरी चालेल. फक्त त्याचा ओव्हरड्यू नसावा, कुठल्याही बँकेचा थकीत नसावा. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नाचे पुरावे असावेत, जसे ITR आहेत,
पगार स्लिप आहे ते त्यानंतर त्यांचा फॉर्म 16 आहे, जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला कंपल्सरी लागतात. आणि सर काय असतं कधी कधी आता काय क्रेडिट कार्ड ही काळाची गरज आहे, येस सर. त्यासाठी काय मदत? 100% आपण काय करतोय की इथे क्रेडिट कार्ड आपल्याकडे भरपूर अशा बँका आहेत. आता बघा पुणे एवढं मोठं आहे, महाराष्ट्र एवढा मोठा आहे, पुणे मुंबई आणि जे काही आपल्या मेट्रो सिटीज आहेत, गुजरात, बॉम्बे, बँगलोर, त्याचप्रमाणे आपले जे काही मेट्रो सिटीज आहेत पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी क्रेडिट कार्डची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देतोय. त्यामध्ये मोस्टली मोठ्या मोठ्या लेंडिंग बँक्स आणि एनबीएफसी आहेत. एनबीएफसी म्हणजे काय, नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टर, जसे काय बजाज आहे, टीव्हीएस क्रेडिट आहे, त्यानंतर मनबा आहे. याच्या एनबीएफसी मध्ये भरपूर असे आपल्याकडे वित्तीय संस्था आहेत, ज्या वित्तीय संस्था तुम्हाला क्रेडिट लाईन देते. क्रेडिट लाईनचा अर्थ असा होतो की क्रेडिट आपण आत्ता घ्यायचं आहे, त्यानंतर त्यांना मोबदला देऊन परत त्यांना परतफेड करायची आहे. ही परतफेड साधारण 30 दिवसाची असते, 50 दिवसाची असते. याच्यामध्ये 1 रुपया तुम्हाला व्याज न घेता बँका आणि फायनान्स कंपन्या 0 मोबदल्यामध्ये तुम्हाला पैशाची वित्तीय सहाय्यता करते. हा तुम्ही व्यवसायासाठी वापरा, तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी वापरा किंवा तुमच्या जे काही वैयक्तिक गरजा असतील त्यासाठी तुम्ही हे पैसे वापरू शकता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून. ही सर्व्हिसेस फक्त पुण्यात आहे का त्याच्या बाहेर? सर आपण आता बेसिकली आपण पुण्यामध्ये आपण रन करतो ह्या फॅसिलिटीज, बट ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण देऊ शकतो. ऑल ओव्हर सिटीजमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये देतोय, महाराष्ट्रामध्ये देतोय, महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण ह्या सुविधा सगळ्यांसाठी देतोय. सर आता सुरुवातीला आपण बोललो होतो आपण युज कारवर देतो. Yes, कोणी sir. सर आपले कस्टमर आहेत ते न्यू कारला कधी कधी त्याचं लोन होत असेल येस सर, येस सर. आपण काय करतो की समजा न्यू कार्स वगैरे काही लोन होत नसतील कस्टमरचे, काही इन्कमला प्रॉब्लेम येत असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर आपण काय करतो, जामीनदार हा विषय आपल्याकडे आहे. जामीनदार घेऊन आपण सहकारी बँकेत त्या कस्टमरचा नवीन लोन घेण्यासाठी मदत करतोय. त्याच्यामध्ये आमच्याकडे सहकारी बँक आहेत, फायनान्स आहेत, त्यानंतर आणि काही नॅशनलाइज बँका सुद्धा आहेत. युनियन बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. या बँकेद्वारे आम्ही तुम्हाला लोन उपलब्ध करून देतोय नवीन गाडीसाठी. तर इन जनरल कोणाला कुठली गोष्ट मॉर्गेज करून लोन पाहिजे असेल येस सर, येस सर. मग मॉर्गेजचा विषय तुम्ही घेणारच होतो, बरं केलं तुम्ही मला आठवण करून दिली. आपण काय करतो, मॉर्गेजमध्ये सर्व प्रकारचे मॉर्गेज आपण करतो. मॉर्गेजमध्ये अगदी सोनं, तुमच्या होम अप्लायन्सेस, तुमचे लँड असतील, तुमचं घर असेल, तुमचे कमर्शियल शटर असतील, तुमचे कमर्शियल व्हेकल असेल, तुमचं कमर्शियल काही उत्पन्नाचा सोर्स असेल, त्यांना आपण मॉर्गेज करून पेमेंट देतोय. पेमेंट इन द सेन्स काय की तुम्हाला आपण व्यवसायाच्या वाढीसाठी एक भाग भांडवल म्हणून देतोय की तुम्ही त्यातून तुमचा व्यवसाय उभे करू शकता आणि तुम्ही एक स्वावलंबी होऊ शकता. आणि सर याच्या रिलेटेडच मला अजून एक प्रश्न असा आठवत होता. बरेच वेळा काय होतो आपण एखाद्या वेळेस कुठून तरी लोन घेतलेला असतो, त्याचा बरोबर. रेट ऑफ इंटरेस्ट 14% 15% जे बरोबर, काही एक्सपायर्ड असेल येस सर, येस सर. त्याला टॉपअप येस सर, येस सर. तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला मला. आपण काय करतोय की आता बरेचसं काय होतं की बऱ्याचशा वेळेस माणसाला काय होतं, गरज लागते, पैसे घेतात, लोन घेतात, कर्ज घेतात, व्याजदर जास्त असतं आणि लोकांना गुरफटून जातात. अगदी 50,000 20,000 सॅलरी असणाऱ्या लोकांना त्यांचे ईएमआयचं बर्डन एवढं असतं की त्यांना कळत नाही की कुठला हप्ता भरू कुठला नको भरू, याच्यामध्ये कर्जात डुबले जातात. मग अशा लोकांना पण आपण अर्थसहाय्य उपलब्ध करून त्यांचा एकच हप्ता आपण बनवून देतो. समजा त्यांचे जर 4 बँकेचे 4 ईएमआय असतील 3-3 हजारचे, त्यांना 3 चोक 15 3 चोक 12 आणि त्या 12,000 मध्ये त्यांची जवळपास सॅलरी 20,000 रुपये असते. आपण काय करतो, सगळ्यांचा एकच हप्ता म्हणून त्यांचे जे काही बाकीचे बर्डन आहे, कर्जाचे जे काही बोजा आहे तो कमी करून त्यांना आपण एक रिलॅक्सेशन देतो की तुम्ही पैसे भरा आणि हे कर्ज तुम्ही कमी करा. त्यातून त्यांचाही फायदा आहे, आपलाही फायदा आहे. फायदा असा आहे की आपण एक समाजसेवाच होती याच्यामध्ये की लोकांना त्यांची अर्थक्रांती होती, त्यांना 2 पैसे भेटतात आहे, त्याबद्दल आपण करतोय. आणि सर मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतं. आता काय प्रत्येक फॅमिलीला असं वाटतं की आता इंडियामध्ये तर फिरतोय, भारतामध्ये Yes, sir. आपल्याला अब्रॉड मध्ये पण फिरायचं असतं, पण Yes, sir. एकत्रित तेवढी अमाऊंट आपण जमा Yes, करू शकत नाही. पण 100% त्यासाठी काय आहे का आपल्याकडे? त्याच्यासाठी आहेत ना सर, भरपूर आहेत. आता बघा आमच्याकडे काही एक टुरिझमवाले आहेत, जे वर्ल्ड वाईड पूर्ण लोकांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि आपल्या भारतामध्ये पूर्ण विश्वामध्ये भ्रमण करतात आणि त्याच्या टुरिस्टद्वारे लोकांना पर्यटन स्थळे उपलब्ध करून देतात की तिथे जाऊन त्यांनी थोडं मूड फ्रेश करून यावं, थोडंसं एन्जॉयमेंट करावी. पण काय होतं की इकॉनॉमिकल कंडिशन वीक असल्यामुळे लोकांना पैशाची तरतूद होत नाही. तर आपण काय केलंय, बजाज बरोबर टायअप केल्यानंतर बजाज आपल्याला फंडिंग देते, नो कॉस्ट ईएमआय. तुम्हाला 1 रुपया व्याज लागणार नाही किंवा काही लागणार नाही. तुमचं टूरचं पॅकेज असेल 50,000 रुपये, साधारण तुम्ही 5,000 10 महिने भरू शकता. तुम्हाला 1 रुपया चार्जेस लागणार नाही, काही नाही. तुम्ही त्यामध्ये पूर्ण अमाऊंट तुम्ही तुमच्या टुरिस्ट गाईडला पेमेंट करू शकता, त्यामुळे तुम्हाला काहीच व्याज लागणार नाहीये. मित्रांनो अतिशय चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध आहे. आणि सर तुम्ही एवढं मला वाटतंय तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला किती वर्ष झाली या व्यवसायात? तर मी साधारण मी स्वतः एक बँकेचा एक मॅनेजर किंवा एक एरिया मॅनेजर, सेल्स मॅनेजर बऱ्याचशा पोस्टिंग मी घेऊन बसलोय. मायक्रो फायनान्स पासून माझं करिअर स्टार्ट झालंय. मिनिमम आम्ही 1,000चं पण लोन वाटप केलंय आणि मॅक्स टू मॅक्स 1 कोटीचं पण लोन आम्ही वाटप केलंय.
या 15 वर्षामध्ये, ह्या 15 ते 20 वर्षामध्ये, ह्या जर्नीमध्ये भरपूर काही एक्सपिरियन्स आले आणि स्वतःच आपण एक प्रायव्हेट लिमिटेड फर्म केली. एका छताखाली आपण जवळ-जवळ 184 बँक आणि 94 NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना आपण एकत्र घेऊन काम करतोय. त्यांच्या माध्यमातून लोकांना आपण कर्ज सुविधा उपलब्ध करून देतोय आणि आपला मार्केटला चांगला रेशो पण उभा केलाय आपण फंड देण्याचा. अदरवाईज मार्केटला भरपूर लोक आहेत, केसेस घेतात, रिजेक्ट होतात. आपल्याकडे आउटपुट आहे. आपल्याकडे तुम्ही बघा रिझल्ट कसा आहे आणि 100% तुमचं जे काही काम आहे ते आमच्याकडे नक्कीच करून घ्या. नक्कीच. आता तुमचे जे बोलल्या ते मी त्याच्यावर अजून एक नवीन प्रश्न मला आठवतोय. येस सर. बरेच वेळा काय होतं सर, आता जसं की आपण सगळे पूर्ण जगामध्ये येस सर. कोविडने थैमान घातला होता. हा म्हणजे चुकून लोकांचं सिबिल खराब झालं. बरोबर आता बरोबर. त्या लोकांना जर लोन घ्यायचं असेल तर त्यांना खूप अडचणी येतात. येस सर. सिबिल खराब वाल्यांसाठी आपल्याकडे काय सर 100% सिबिल खराब ज्यांचे आहेत त्यांचे आर्थिक त्यांना अडचणी येतात आहे, त्यांना नवीन कर्ज भेटत नाहीये, बँक त्यांना नाकारतात आहे, त्यांचे लोन ऍप्लिकेशन सर्रास नाकारले जातात आणि रिजेक्टही केले जातात. अशा लोकांसाठी आपण काय केलंय की आपल्याकडे भरपूर भरपूर आणि भरपूर अशा फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचं सिबिल ज्यांचं खराब आहे बट त्यांना त्यांचं आपल्या काही क्रायटेरियामध्ये आपण त्यांनाही फंडिंग करतोय. मिनिमम फंडिंग अमाऊंट आहे आपली 5,000 टू मॅक्स फंडिंग आहे आपली 5 करोड रुपये, 5 CR. त्याच्यामध्ये आपण कसं करतोय की कस्टमरचा प्रोफाईल, कस्टमर काय करतोय, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, त्याला फंड किती रिक्वायरमेंट आहे, याचा पूर्ण पोर्टफोलिओचा अभ्यास करून त्याला फंडिंग दिलं जातं. ह्या फंडिंगमध्ये काय होतं, बेसिकली विदाऊट सिबिल, आम्ही सिबिलला बघत नाही. आम्ही त्याचा प्रोफाईल पाहतो, त्याचा बिझनेस प्रोफाईल पाहतो, त्याची सॅलरीड प्रोफाईल पाहतो. त्या अनुषंगाने आम्ही त्याला कन्सल्ट करतो आणि त्या कन्सल्टिंग प्रमाणे त्याला आम्ही फंडिंग उपलब्ध करून देतो सर. आणि सर जर कोणाला होम लोन वगैरे येस सर, येस सर. आमच्याकडे होम लोन सुद्धा आहेत. सर्व मल्टीनॅशनल, नॅशनल, MNC कंपनीचे सुद्धा आमच्याकडे होम लोन आहेत. NRI प्रोफाईल सुद्धा आम्ही होम लोनसाठी फंडिंग देतो. NRI प्रोफाईल जरी असेल, NRI इन द सेन्स भारताचा तो रहिवासी नाहीये, पण तो भारतामध्ये आलाय आणि तो स्थायिक झालाय आणि जॉब करतोय फॉरेन कंट्रीमध्ये, बट इंडियामध्ये तो घर घेऊ इच्छितोय. अशा लोकांना सुद्धा आपण फंडिंग देतोय होम लोनसाठी. त्यासाठी आपल्या लिडिंग बँक्स तर आहेच. ICICI बँक आहे, HDFC आहे. तर आमच्याकडनं लोन करून घेण्याचा एकच फायदा आहे की डायरेक्ट तुम्ही बँकेत जाता तर बँकेत तुम्हाला क्रायटेरिया माहित नाहीये की लोनसाठी काय कागदपत्र लागणार आहेत. आमच्याकडे आम्ही ऑलरेडी तुम्हाला एज्युकेट करतोय की तुम्ही अशाने अशी फाईल बनवा ज्या फाईलनी तुमचं रिजेक्शन रेशो तुमचा कमी होणार आहे. मग रिजेक्शन येणार नाही तुमच्या फाईल्समध्ये आणि 100% तुम्हाला फंड मिळावा हा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या बात आहे. तर मित्रांनो, किती चांगलं वाटतं ना हे सगळ्या गोष्टी ऐकून. माझा असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणायचाच होता. कारण काय, फक्त आपण गाड्या तर देतो, पण बरेच वेळा लोकांना गाड्या घ्यायच्या असतात आणि तुमच्या लाईफमध्ये पण बरेचशे अडचणी येत येतात. त्यावर मात Yes, करण्यासाठी sir, yes. सरांनी खूप चांगलं हे दिलं छोटंसं आपल्याला. मला अजून सांगायचं सर, काय होतं बरेचदा लोकांना समजत नाही की कुठून फंड मिळवावा. बरोबर. कुठल्या अडचणी असतील, तुमच्या वैयक्तिक अडचणी असतील, तुमच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम्स असतील, तुमचे पर्सनल इश्यू असतील, तुमचे व्यावसायिक इश्यू असतील, तुम्हाला कोणाचे देणे असेल, अशा काय प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्हाला फायनान्सचा जर प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही 100% आम्हाला व्हिजिट द्या. माझा मोबाईल नंबर आहे 9921200300. त्या नंबरवर तुम्ही कधी व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला 100% रिप्लाय करेल आणि 100% तुम्हाला मी आर्थिक मदत करेल. ऍक्च्युली माझ्याकडनं 2-3 मिसिंग झाले जे काही मी तुम्हाला फॅसिलिटी सांगणार होतो. याच्यामध्ये काय होतं, मोस्ट ऑफ आपल्या भारताची इकॉनॉमी जी आहे ती थोडीशी वीक आहे अदर कंट्रीच्या हिशोबाने आणि आपल्याकडे जो रेशो जो आहे, क्रेडिट कार्डचा रेशो, पर्सनल लोनचा रेशो, लोक लोनसाठी घाबरतात. पण जे लोक अडकलेले असतात, ज्यांना काही कळत नाही, अशा लोकांना आपण 100% गायडन्स करतो आणि शून्य निशुल्क आपण त्यांना कन्सल्टिंग चार्जेस घेतो. ₹1 न घेता त्यांना आपण 100% मार्गदर्शन करतो. मागणी तुमची, पुरवठा आमचा, अशा पद्धतीने आपण काम करतोय. त्यांना कोणाला काही पाण्याची आणि कुठल्याही अडचणीची, जी काही वित्तीय तुमची अडचण आहे कोणतीही असू द्या, आम्ही 100% तुम्हाला त्याची मदत करूया. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुमचे जर समजा काही प्रिव्हियस काही कलेक्शन असतील, तुम्हाला काही कलेक्शन वाले त्रास देत असतील, बँकेचे मॅनेजर कलेक्शनसाठी त्रास देत असतील, तुम्ही मला संपर्क साधा. 100% आपण त्यातून तुम्हाला मार्ग काढू. तुमचं जे काही लोन आहे ते लोन क्लोज करून देऊ किंवा ते लोन तुम्हाला टॉपअप करून देऊ. त्यातून काही नाही, तुम्हाला 100% आमच्याकडे मदत होईल आणि तुमचं लोनही क्लोज होऊन जाईल. सेटलमेंटसाठी येस सर. सेटलमेंट म्हणा, तुमचे काही अडचणी असतील याच्या व्यतिरिक्त ओव्हरड्राफ्ट वगैरे असतील ते आपण कम्प्लीट करून देऊ तुम्हाला. सर अजून काही पॉईंट राहिलेत का आपले? सर ऑलमोस्ट आपण सगळे क्लिअर केलेस. तर अजून 1-2 पॉईंट्स होते माझे. आता जे काही बिझनेस प्रोफाइल्स आहेत, रिटेल इंडस्ट्री इन द सेन्स काय की रोजची देवाणघेवाण होते. त्याच्यामध्ये येतं FMCG इन द सेन्स फास्ट मुव्हेबल कन्झ्युमर प्रोडक्ट्स. ही जे FMCG जे इंडस्ट्री आहे ती खूप झपाट्याने वाढत चालली आहे. जसं डीमार्ट म्हणा, बिग बाजार म्हणा, स्टार बाजार म्हणा, यांच्या माध्यमातून खूप मोठं मार्केट उभं राहिलं आहे. पण काय होतं की छोटे जे ट्रॅडिशनल मार्केटवाले जे लोक आहेत, जे छोटे मोठे व्यवसाय करतात,
सपोज आपण बघूया किराणा मालाचं दुकान, पान टपरी, मासेवाले, भाजी मंडईवाले हे स्ट्रीटवरती बसतात. यांना कोणती बँक कुठल्याही प्रकारचं लोन देत नाही. बट आमची जी बँक आहे, आमची जी NBFC आहे, यांनाही लोन देते. अगदी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि राशन कार्डवरती आम्ही तुम्हाला लोन देतो. कुठलंही तारण नाही, कुठलं काही नाही. तुम्ही हे पेमेंट डेली बेसिसवर भरू शकता, आठवड्याला भरू शकता, 15 दिवसाला भरू शकता किंवा महिन्याला भरू शकता. त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थसहाय्यता इथून उपलब्ध होणार आहेत. क्या बात आहे. तर मित्रांनो, किती चांगल्या फॅसिलिटीज सरांकडे उपलब्ध आहे. लिस्ट तर खूप मोठी आहे, पण आपल्याला काय वेळेचं पण बंधन असतो. व्हिडिओ मोठा होतो, आताच ऑलरेडी मोठा झाला असेल, पण काय काही गोष्टी वेळकडे बघून नाही करता येतं, पण ते महत्त्वाचे असतात. तर सर आपलं मला तुमच्या बोलण्यावरून एक गोष्ट लक्षात आले, म्हणजे Yes, sir. वन स्टॉप सोल्युशन म्हणजे तुमच्याकडे. येस सर, 100%. आपण आलात, आपण आमची मुलाखत घेतली, याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद आपले. तर आता काय करा, तुम्ही पब्लिकला खुश केलंय. त्यांच्या नक्कीच तुम्ही जे प्रश्न होते ते मार्गी लावले असं मला म्हणणे काही चुकीचं नाही ठरणार. तर त्यांना इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा ऍड्रेस कुठे आहे? येस सर, माझं जे ऑफिस आहे, माझं पुण्या कॅम्पमध्ये माझं ऑफिस आहे, आरोरा टॉवर्समध्ये. आणि माझे छोटे मोठे जे ब्रांच ऑफिस आहेत ते पूर्ण PCMC मध्ये सुद्धा आहेत. तुम्ही मला कुठेही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला डिटेल माझा ऍड्रेस खाली लिंक मध्ये देतोय. तुम्ही ते नक्की शेअर करा आणि आमच्या सरांच्या चॅनलला पण लाईक करा. 100 नवीन नवीन सर कॉन्सेप्ट घेऊन येतात आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर जे काही खूप मोठं योगदान आहे सरांचं मी खूप मोठा आभारी आहे. आणि सरांनी जे काही माहिती सांगितली खूप छान पैकी त्यांनी माझा आज इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्याबद्दल सरांचा मी खूप ऋणी राहीन. आणि आमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावं ही तेवढीच इच्छा आहे. थँक्यू सो मच. येस मित्रांनो, सरांचं आपण गौ सरांचं विशेष आभार मानूया. कारण काय मित्रांनो, जे तुमच्या मनात जे भीती असते ना, मला नक्की 100% खात्री झाली की ती आता निघून गेली आहे. फोन करा मित्रांनो, तुमच्या काही अडचण असेल तर सरांना फक्त तुमची सोल्युशन एक कॉल लांब आहे. तो स्क्रीनवरती आपण नंबर दिलाय सरांचा, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. नक्कीच सर, तुम्हाला ते मार्ग दाखवतील. येस सर. एक माझा पॉईंट मिसिंग झाला होता, मी तुम्हाला आता पुन्हा रिपीट करू शकतो. मार्केटमध्ये बहुतांश काय होतं, लोकांना सोनं घेण्यासाठी कोणी कर्ज देत नाही. तर आम्ही 100% सोनं घेण्यासाठी लोन देतोय की तुम्ही आमच्याकडनं लोन घ्या आणि तुम्ही सोनं बनवा. मिडल क्लास लोकांना सोनं घ्यायला जमत नाही, त्यांना लोन भेटत नाही. मग आम्ही आमची स्वतःची एक स्कीम उपलब्ध केली, ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी 1 तोळा, जास्तीत जास्त 100 तोळे तुम्ही सोनं घेऊ शकता. त्या सोनं घेण्यासाठी आम्ही तुम्हाला लोन प्रोव्हाइड करू. म्हणजे एखाद्याच्या घरात लग्नाचं कार्य येस 100% आम्ही त्यांना फायनान्स करू शकतो. येस सर, त्याला आम्ही इझी EMI करून देऊ. तुम्हाला कुठले व्यतिरिक्त चार्ज लागणार नाही. एकदम कमी व्याजदरामध्ये आम्ही तुम्हाला सोन्यासाठी कर्ज घेऊन देऊ शकतो. शाबास. कुठलीही पतपेढी, कुठलीही बँक सोन्यासाठी लोन देत नाही, पण आम्ही तुम्हाला लोन देतोय. मित्रांनो, आता मी तुम्हाला हक्काने मागतो, माझे बघा दोन्ही बोट वरती आहेत. मी म्हणतो लाईक करा आणि प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा. कारण Yes, sir. तुम्हाला माहित पडला तर तुमचे जे मनात प्रश्न होते त्याचे मार्गी लावण्याचा तो एकच नंबर आहे गौ सरांचा. त्यांची फर्म तुम्हाला मदतीसाठी धावून आली आहे. तर आता Yes, sir. बिंदास राहावा. कसं आहे, जो मदतीस साथ देतो तोच खरा मित्र असतो, हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. प्रत्येकाला तो आयुष्यात एकदा अनुभव आलाच असेल. जर तुम्हाला कुठलीही फायनान्शियल असिस्टन्स लागत असेल, जसं की सरांनी पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलंय, तर लवकरात लवकर सरांना कॉल करा. आणि जे काही तुमचे मनात डाऊट असतील, तुम्हाला पुढच्याही अडचणीत तुम्ही असाल, तर त्याचं मार्ग नक्कीच ते तुम्हाला सोपं करून देतील. तर याच विषयावर मी तुमची आता सगळ्यांची घेतो रजा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी मित्रांनो आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.